Done. Yes, sir. Okay, good. Thanks. Okay, shall we begin? Karo start? राहू दे. Informal. नाही. त्यांची नावं कळणार आपल्या सगळ्यांना जेव्हा तुम्ही पोस्ट मिळवणार तेव्हा कळलं. इनफॅक्ट आपल्याला नाही, सगळ्या महाराष्ट्राला कळणार तुम्ही जेव्हा पोस्ट मिळवणार तेव्हा. ठीक आहे. सो लेट सी सी ॲज युजल. करूया स्टार्ट. डायरेक्टरने ॲक्शन बोललं तर मग आपण स्टार्ट. ठीक आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू संकल्प MPSC अकॅडमी. ठीक आहे. सगळ्यांना माहीतच असेल, लाईक माझं नाव डॉक्टर सम्यक. ओके, नाव लिहून देतो, टफ आहे थोडंसं. म्हणजे सगळ्यांना वाटतं मी PhD होल्डर आहे, पण PhD होल्डर आहे, सुईवाला डॉक्टर आहे. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, सुईवाला डॉक्टर. आजचं जे आपलं ओरिएंटेशन लेक्चर असणार आहे, ओके, इट इज मोस्टली रिलेटेड टू इंडियन पॉलिटी. ठीक आहे. म्हणजे भारतीय राज्यव्यवस्था जी आहे त्याच्या संदर्भात MPSC मध्ये राज्यसेवा जी आहे, ओके, किंवा कंबाईंड बीची एक्झाम आहे, कंबाईंड सीची एक्झाम आहे, आणि मग उरलं तर मग UPSC संदर्भात पण थोडंफार बोलूया आपण. ठीक आहे. मग मी एकंदरीत तुम्हाला इन टोटॅलिटी सांगणार आहे की कसं असतं, काय असतं याचं पॅटर्न वगैरे वगैरे. सो जस्ट फोकस्ड ऑन वॉट इंडियन पॉलिटी. ठीक आहे. मग आपण भारतीय राज्यव्यवस्था जे आहे त्या संदर्भात बोलूया आपण. नॉर्मली मी याच्यापासून स्टार्ट करतो, लाईक UPSC जे आहे, ओके, आणि हे आहे MPSC, ओके, राज्यसेवा. तुम्हाला ऑलरेडी माहित आहे की याच्यामध्ये क्लास 1 ज्या पोस्ट आहेत MPSC मध्ये, राज्यसेवा ज्याला बोलतो आपण, आणि UPSC मध्ये सुपर क्लास 1 जे असतात, ओके, IAS IPS पोस्ट बद्दल तुम्हाला ऑलरेडी इन्फॉर्मेशन आहेतच. ओके, तुम्ही समजा नाही माहीत पडलं तर यू कॅन आस्क, मी सांगू शकतो तुम्हाला, असं काही नाही. सो आपल्याला मोस्टली आज टार्गेट करायचं आहे काय, इंडियन पॉलिटी. ओके, भारतीय राज्यव्यवस्था ज्याला बोलतो आपण ते करायचं. सगळ्यात पहिले UPSC बद्दल बघूया आपण. UPSC, ठीक आहे. UPSC तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, ओके, प्रीची एक्झाम असते, नंतर आहे मेन्स, आणि नंतर मग पर्सनॅलिटी टेस्ट ज्याला बोलतो आपण. इंटरव्ह्यू नका बोलू, ठीक आहे, काय बोलायचं आपण त्याला, पर्सनॅलिटी टेस्ट बोलूया आपण, इंटरव्ह्यू नाही असतो. ठीक आहे. सो याच्यामध्ये याचं फॉर्मॅट टोटली वेगळं आहे, ओके, ज्याला बोलतो आपण रायटिंग. ओके, रायटिंग फॉर्मॅट असतं, इनफॅक्ट सब्जेक्टिव्ह बोलतो त्याला आपण. ठीक आहे. हे प्री जे आहे ते आहे ऑब्जेक्टिव्ह. ओके, ऑब्जेक्टिव्ह आहे. आता याच्या संदर्भात बोलत झालं ना आपण, बघा हे जे आहे UPSC प्री जे आहे याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे 100 प्रश्न आहेत, 100 क्वेश्चन्स आहेत. ओके, आणि हे तुम्हाला माहिती आहे CSAT पण असतं त्याच्यामध्ये, त्यामुळे एक्स्ट्रा डिटेल्स मध्ये तर जात नाही मी. आता याच्यामध्ये ना समजा इंडियन पॉलिटी जी आहे याचे जर क्वेश्चन बघायला झालं ना तर ऍक्च्युली फिक्स नाहीत क्वेश्चन. ठीक आहे, फिक्स नाही क्वेश्चन, पण आपण कोणी एक फिक्स पकडूया आपण. समजा याच्यामध्ये 15 प्रश्न विचारले, असं फिक्स पकडूया आपण. ठीक आहे. सो जेमतेम याच्यामध्ये ना 15 प्रश्नांमध्ये ना, ओके, लाईक 8 ते 10 प्रश्न जे आहे ते काय असतं, कोर पॉलिटी. कोर पॉलिटी म्हणजे पॉलिटीसाठी जे पुस्तकं आहेत आपल्याकडे किंवा बुक्स आहेत त्याच्यामधून प्रश्न येणार. याच्यामध्ये 8 ते 10 प्रश्न पकडूया अप्रॉक्सिमेटली, आणि उरलेले जे आहेत ना 5 ते 6 प्रश्न पकडूया करंट अफेअरचे. ठीक आहे, करंट अफेअरचे. पण आता याच्यामध्ये पण कोर पॉलिटीमध्ये पण आहे ना प्रश्न कसा आहे तो UPSCला ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, विच ऑफ द फॉलोइंग इज आर करेक्ट वगैरे वगैरे असं लिहिलंय, समजलं, असं करेक्ट लिहिलंय. ठीक आहे. तर मग इथं प्रश्न बघा कसा येणार आहे. एक A मध्ये विचारतील प्रेसिडेंट बद्दल, कळलं का. B मध्ये विचारतील व्हाईस प्रेसिडेंट बद्दल, आणि C मध्ये विचारतील गव्हर्नर बद्दल. कळलं का. म्हणजे प्रश्न एकच आहे, पण टॉपिक किती घेते त्यांनी, 3.
प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट आणि गव्हर्नर असं. मग नंतर विचारतील की विच ऑफ द फॉलोइंग इज आर करेक्ट, सांगा स्टेटमेंट असं. पण ती सिंगल स्टेटमेंट नसते, मोठी असते लाईन एकदम. कळलं? हा आहे युपीएससीचा फॉर्मॅट. आणि युपीएससी मध्ये पण आहे ना, हे जे कोर पॉलिटी आहे ना, याच्यामध्ये पण करंट अफेअर पण इंट्रोड्यूस करतात याच्यामध्ये, या कोर पॉलिटीमध्ये करंट अफेअर. उदाहरणार्थ समजा आता प्रेसिडेंटचा काही इश्यू चालला असेल तर तुम्हाला विचारतील काय की प्रेसिडेंटला क्वालिफिकेशन वगैरे वगैरे काय आहे आणि रिसेंट असं असं चाललेलं आहे, तर ते लाईक चूक आहे का बरोबर आहे हे विचारत असतात. सो हे युपीएससी बद्दल आहे. थोडक्यात सांगतो तुम्हाला, आपल्याला जास्त डिटेलमध्ये नाही जायचं आहे. जे मेन राज्यसेवा आहे ओके किंवा कंबाईंड बीएनसी एक्झाम आहे ना, त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये चर्चा करूया. ठीक आहे, हे युपीएससी बद्दल आहे, जास्त नको चर्चा करायला. आपण डायरेक्टली एमपीएससीच्या अंडरमध्ये ज्या एक्झाम होतात ना त्याच्याबद्दल बघूया आपण. ठीक आहे, युपीएससी बद्दल तुम्हाला पाहिजे असेल तर मी सांगेल तुम्हाला डिटेलमध्ये, डोंट वरी अबाउट दिस. चला आपण ते बघूया. नाव लेट्स कम टू राज्यसेवा, एमपीएससी. ओके, राज्यसेवेमध्ये पण सेम आता 2025 पासून तुम्हाला सांगितलं मी की लाईक युपीएससी मध्ये जसा पॅटर्न आहे. ओके, 3 स्टेजेस ज्या आहेत, प्री, मेन्स आणि पर्सनॅलिटी टेस्ट. प्री ऑब्जेक्टिव्ह असणार आहे युपीएससी मध्ये पण आणि एमपीएससी मध्ये पण ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे, मेन्स जे आहे युपीएससी मध्ये ऑलरेडी रायटिंग स्टाईल आहे, तसं आता एमपीएससी मध्ये येणार आहे 2025 पासून. ठीक आहे, रायटिंग असणार आहे, पेपर विषय वगैरे ते सगळे आहेत आणि पर्सनॅलिटी टेस्ट असणार. ठीक, आपण मोस्ट प्रोबॅबली प्रीवर फोकस करूया. ठीक आहे, आता एमपीएससीची प्री. एमपीएससीची प्री जी आहे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, जीएस पेपर आहे आणि काय आहे, सीसॅट. ओके, हा क्वालिफाईंग आहे. आपण आता जीएस पेपर 1 बद्दल बोलूया. कोणाच्या? एमपीएससी राज्यसेवा. कोणती? राज्यसेवा, ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिस बोलतो, क्लास 1 सर्व्हिसेस जे आहे त्याच्याबद्दल बोलूया. ही प्री जी आहे, प्री जी आहे तुम्हाला माहित असेल, तुम्ही कदाचित जॉग्राफीचं लेक्चर बघितलं असेल, त्याच्यामध्ये पण मी डिव्हिजन करून दिलेलं आहे. इथे पण तेच करून देतो प्रीचं. ओके, प्रीचे जे आहेत 100 प्रश्न. मग आता याचं डिव्हिजन केलं आपण 1 2 3 1 2 3 असं डिव्हिजन करतो मी. मग आता 1 2 3 मध्ये आहे इथे हिस्ट्री, इथे आहे पॉलिटी आणि इथं आहे करंट अफेअर. ओके, हे इकडं या साईडला घेतो करंट अफेअर. ठीक आहे, इकडे घेतो मी जॉग्राफी प्लस एन्व्हायरमेंट. ओके, इकडे घेतो मी जनरल सायन्स आणि इकडे आहे इकॉनॉमिक्स. ओके, वी आर टॉकिंग अबाउट दी स्टेट सर्व्हिस प्री एक्झाम बद्दल. ओके, एमपीएससी राज्यसेवा प्रीची एक्झाम आहे. सो हे ना, हे क्वेश्चन्स जे आहेत 100 क्वेश्चन असे डिवाइड होतात बघा. मग आता हे डिव्हिजन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, परत एकदा सांगतो कसं बघा. आता उदाहरणार्थ हे 3 विषय जे आहेत ना, या 3 विषयांचे क्वेश्चन जे आहेत ते आहे 45. किती आहेत? 45. आणि ह्या 3 विषयांचे क्वेश्चन जे आहेत ते आहे 55. लक्षात ठेवा. कसं ते बघा, हिस्ट्रीवर 15 प्रश्न येतात, इंडियन पॉलिटीवर 15 प्रश्न येतात, करंट अफेअरवर 15 प्रश्न येतात. ओके, हे झालं याचं 45. इकडे बघा आता, जॉग्राफी प्लस एन्व्हायरमेंट 20 प्रश्न, जनरल सायन्स 20, 21, 22, 22च्या वरती नाही गेला पण पकडा आपण 20, आणि इकॉनॉमिक्सचे 15. मग हे मी डिव्हिजन का केलं असं? ओके, नॉर्मली असं नाही, पण आपल्या बोलतो लाईक सिम्प्लिफिकेशनसाठी सोपी पद्धत व्हावी याच्यासाठी हे केलंय. आता बघायचं मध्ये, हे जे आहे हिस्ट्री हा आहे थेरॉटिकल सब्जेक्ट, वाचायचं आहे तुम्हाला, वाचायचं आहे, फक्त वाचायचं आहे. ठीक आहे, पॉलिटी जे आहे थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, अगेन वाचायचं आहे, वाचायचं आहे, वाचायचं आहे. करंट अफेअर जो आहे ना, हा पण आहे थेरॉटिकल सब्जेक्ट. ठीक आहे, याच्यामध्ये काय कॉन्सेप्ट आहे पॉलिटीमध्ये. ठीक आहे, आपण असं करूया. आता याच्यामध्ये बघा थिअरी सब्जेक्ट भरपूर आहे, कळलं का? थिअरी भरपूर वाचायचं तुम्हाला, फक्त रटायचं पण काय 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 कॉन्सेप्ट आहे, पण याच्यामध्ये भरपूर वाचायचं. इकडे बघा जॉग्राफी, याच्यामध्ये कॉन्सेप्ट जास्त आहे. उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला आज काही सांगितलं, तुम्ही 4 दिवस विसरणार नाही. ओके, 4 दिवसांपर्यंत सरांनी हे सांगितलं. म्हणून सायन्समध्ये पण कॉन्सेप्ट आहे बरेच. ओके, रीड फार कमी आहे, आणि इकॉनॉमिक्समध्ये पण कॉन्सेप्ट आहे, रीड फार कमी. सो असे डिव्हिजन बघा, कळलं? मग याच्या डिव्हिजन मध्ये ना, इथं तुम्हाला फोकस करायचं आहे की आपल्याला प्री क्वालिफाय करायचं, म्हणजे प्री पास व्हायचे, कट ऑफ क्रॉस करायचं. मग नेमकं कशावर फोकस करायचं? काही जण असे आहेत की ज्यांना हिस्ट्री एकदम बोर वाटतंय, भरपूर आहे. काही जणांना इंटरेस्टिंग वाटतंय, मग ते हिस्ट्रीवर फोकस करतील. ठीक आहे, काही जणांना करंट अफेअर भरपूर वाटतं, यार काय काय करू, किती किती आहे, भरपूर काय काय आहे. काही जणांना इंटरेस्टिंग वाटतंय, मग ते करंट अफेअर फोकस करतील. मग जॉग्राफी आहे, जनरल सायन्स आणि इकॉनॉमिक्स आहे. पण आपण आहे ना, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की आपण क्लास जॉईन केलाय का, कारण इकडे काहीतरी स्किल शिकायला मिळालं आपल्याला.
प्री कशी क्वालिफाय करता येईल, नेमकं कशावर फोकस करायचं आहे हे सगळं तुम्हाला माहित पडणार आहे. मग कसं फोकस करूया बघा. फोकस कसं करायचं बघा. हा कॉन्सेप्ट आहे जॉग्राफीचा, याच्यावर फोकस करा. कॉन्सेप्ट आहे, मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी कॉन्सेप्ट काय असतं. कॉन्सेप्ट असा सब्जेक्ट आहे, मी तुम्हाला आज सांगितलं, आता सांगितलं, तुम्ही 4 दिवस विसरणार नाही, डोक्यात राहणार तुमच्या. रिव्हिजन केलं वारंवार मग तर चांगलीच गोष्ट आहे. थिअरी कशा वारंवार रीड करावं लागते. आज रीड केलं, उद्या रीड केलं, परवा रीड केलं, लक्षात राहील. आज रीड केलं, उद्या नाही केलं, परवा नाही केलं, मग मी काय वाचलेलं कायच आठवत नाही. याला बोलतो आपण थिअरी. ठीक आहे, मग इथे बघा, याच्यावर टार्गेट करा. नंतर बघा हा आहे पॉलिटीचा सब्जेक्ट आहे, याच्यावर टार्गेट करा. सोपे सोपे विषय, कॉन्सेप्ट पण आहे. ओके, जनरल सायन्स पण आहे, इकॉनॉमिक्स पण आहे. ठीक आहे, मग याला तुम्हाला प्रायोरिटी ठरवायला लागेल की मी कोणते विषय पहिले घेऊ, कोणते नंतर घेऊ. ओके, आणि नंतर मग हिस्ट्री वगैरे वगैरे आहे या सगळं, म्हणजे अकॉर्डिंगली तुम्हाला जे विषय आवडतात त्यानुसार आहे. ठीक, आपण आज आहे ना, आपण आज याच्या संदर्भात बोलणार आहोत, इंडियन पॉलिटी संदर्भात. कळलं? आता इंडियन पॉलिटी संदर्भात बोलूया आपण की इंडियन पॉलिटीमध्ये किती टॉपिक्स येतात, काय येतात, त्याचे डिव्हिजन कसं असतं, इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते कोणते, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ओके, इन बिटवीन समजा तुम्हाला काय लिहायचं असेल, ठीक आहे, किंवा काय विचारायचं असेल तर बिंदास विचारा. ओके, असं लाजू नका किंवा घाबरू नका. का माहिती आहे का, आपलं नुकसान होईल. कळलं? त्यामुळे बिंदास विचारा, सर हे प्रश्न असे आहेत तसे आहेत वगैरे वगैरे, जे काही सिली डाऊट जरी असेल तरी पण विचारत चला तुम्ही. ठीक आहे, आता हे झालं कशाबद्दल, एमपीएससीच्या प्री बद्दल, कोणत्या जी क्लास 1 सर्व्हिसेस आहे त्याच्याबद्दल. आता आपण बोलूया क्लास बी आणि क्लास सी संदर्भात. ठीक, चल लेट्स सी. आता क्लास बी जे आहे, तुम्हाला ऑलरेडीच्या पोस्ट माहित आहे, त्याच्यामुळे डिटेलमध्ये जात नाही मी. ओके, क्लास बी आणि सी याच्यामध्ये पण सेम ॲज युजल किती आहेत. ओके, 100 प्रश्न आहेत. ठीक आहे, 100 प्रश्न आहेत. याचं डिव्हिजन मी तुम्हाला त्या दिवशी दिलेलं, मग याचं डिव्हिजन बघा कसं आहे. हिस्ट्रीचे 15 प्रश्न असतात. ठीक आहे, जॉग्राफीचे पण 10 ते 15 प्रश्न असतात. ओके, इंडियन पॉलिटी जे आहे त्याचे 15 प्रश्न असतात. इकॉनॉमिक्स जे आहेत, ओके, याचे पण 10 ते 15 प्रश्न असतात किंवा 10-12 पर्यंत असतात. ठीक आहे, मी हे ट्रेडिशनल लिहितोय. ट्रेडिशनल म्हणजे परंपरा आपण फॉलो करतो ना, इतिहास, भूगोल वगैरे वगैरे. ओके, याच्यानंतर काय येणार आहे, जनरल सायन्स. ओके, जनरल सायन्सचे प्रश्न वाढतात, पण तरी पण आपण काय करूया, 15 घेऊया आपण. आता बघा, हे ट्रेडिशन आहे, ट्रेडिशन की हे सगळे जण करत असतात, सगळे जण करत असतात. पण आता मेन जे आहे ना, एक्झाम पास करून देणारे विषय जे आहेत ते येणार. आता बघा कोणते, एक येणार आहे करंट अफेअर आणि एक येणार आहे ज्याला आपण सीसॅट बोलतो शॉर्टकटमध्ये. ओके, ओके, सीसॅट म्हणजे याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड्स किंवा रिझनिंग वगैरे वगैरे असतात टॉपिक. कंबाईंड बी आणि सीच्या प्री बद्दल बोलतोय मी. कशाबद्दल, प्री बद्दल. आता याच्यामध्ये चॅलेंजिंग गोष्टी बघा, काय काय चॅलेंजिंग गोष्टी. सगळ्यात पहिलं चॅलेंज काय आहे, एका तासाचा पेपर आहे. काय चॅलेंज आहे, एका तासाचा पेपर आहे. ठीक आहे, दुसरं चॅलेंज काय आहे, सीसॅटचं. ओके, कारण 20 ते 22 प्रश्न यायला लागतात आजकाल. 20 ते 22 प्रश्न. मग याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काही मोठे असतात, काही छोटे असतात. इथे नाही तर तुम्हाला स्मार्ट स्किल डेव्हलप करायची की पहिला अप्रोच कशाला करू. ठीक आहे, आता आजचा विषय आपला हा नाहीये सीसॅटचा, त्याच्यामुळे मी याच्यावर काही जास्त चर्चा करणार नाही. ठीक आहे, हे झालं सीसॅट. ओके, आणि तिसरं आहे ना, तिसरी गोष्ट स्किल, की हा पेपर सॉल्व्ह करायसाठी स्किल कशी डेव्हलप करू मी. ठीक आहे, करंट अफेअर तर तुम्हाला ऑलरेडी करावंच लागणार आहे. ठीक आहे, मग ह्या 3 गोष्टीवर तुम्हाला मेन फोकस करायचा आहे, ते आपण इकडे शिकणार आहोत. ओके, संकल्प एमपीएससी अकॅडमीमध्ये. आता बघा इकडे, जर तुम्हाला ओके नाही होते वाटतं, ठीक आहे, जर तुम्हाला हा पेपर जो आहे कंबाईन बी आणि सी ची प्री एक्झाम जे आहे हे क्रॅक करायचं असेल तर 3 विषय आलेच पाहिजेत. 3 विषयाशिवाय पर्यायच नाही इकडे. कोणते 3 विषय, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, जनरल सायन्स. सायन्स आलंच पाहिजे जर पास व्हायचं असेल. कारण बघा, हे जे ना, हे विषय हे महाराष्ट्रामध्ये सगळेच लोक करत असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला ना कधी बघायचं असेल ना, जा, तुमचा कोण मित्र असेल ना, मैत्रीण असेल, जा बघा काय वाचतो, इतिहास. कोण भूगोल वाचत असेल, ओके, कोण पॉलिटी वाचत असेल, तेच. पण आपल्याला पास व्हायचं आहे यार, आणि पोस्ट मिळवायचे, कळलं का. त्याच्यामुळे तुम्हाला सायन्स आलंच पाहिजे, जे की इथे तुम्हाला व्यवस्थित शिकवलं जाईल. नंतर जे आहे हे आहे सीसॅट. ओके, क्वांट रिझनिंग जे आहे, ऑब्व्हियसली इथे आपण सगळं स्किल शिकणार आहोत की शॉर्टकट मेथड्स का असणार आहे. ओके, विद इन शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये कसं सॉल्व्ह करायचं, या सगळ्या गोष्टी शिकणार आहे. आणि नंतर हा आहे करंट अफेअरचा विषय. ओके, मग तुम्ही विचार करा, हे 15 आणि हे 15, सॉरी हे 20 असणार आहे जवळपास.
मग किती झाले अगेन 50 झाले, पकडा 50. म्हणजे 50 मार्क इथंच आहेत 3 विषयाला, आणि उरलेले 50 मार्क किती आहेत 4 विषयाला. मग तुम्ही कशावर फोकस करणार? मग 3 विषयावर फोकस करणार जास्त का 4 विषयावर? डेफिनेटली तुम्हाला याच्यावर फोकस करायचं, लक्षात ठेवा. कारण बघा, पूर्वी लाईक एक 7-8 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी आपण बघू, एक पुस्तक वाचलं झाला पास. आता कसं कॉम्पिटिशन वाढलंय, त्याच्यामुळे ना डेफिनेटली तुम्हाला ना स्किलफुल व्हावं लागेल, लक्षात ठेवा. मग ते स्किलफुल म्हणजे कसं माहिती आहे का? तुम्ही विचार करा की अरे मला कोणता विषय येतो चांगला, त्या विषयामध्ये मास्टरी करा, तो विषय चांगला करा, कळलं का? सोबतच त्याच्या इंटरकनेक्टेड विषय जे आहेत ते करा, मग वाटलं सर, कळलं. आणि बाकी हे जे विषय हे पासिंगसाठी तुम्हाला लागणार आहे, लक्षात ठेवा. ओके, सो हे आहे कंबाईंड बी आणि सीचं गणित. सो हे प्री बद्दल झालं. ओके, प्री बद्दल तर झालं, पण आता समजा आपण याच्या मेन्स बद्दल बोलायला गेलो. मेन्स ओके, हे प्री बद्दल झालं, ठीक आहे. आता याच्या कंबाईंड बी आणि कंबाईंड सीच्या मेन्स बद्दल बोलू आपण. तर इकडे बघा सगळ्यांना, बघा मेन्स, कंबाईंड बी आणि सी मेन्स सेम विषय आहेत, तेवढेच विषय आहे ना, विषय तेवढंच असणार आहे सेम. फक्त इथं काय 2 पेपर असतात आहे. ओके, 2 पेपर्स. ओके, एक आहे लँग्वेज आणि दुसरा आहे जीएस प्लस ऑदर. ओके, म्हणजे याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा ऍक्ट येणार आहे, आरटीआयचा ऍक्ट येणार आहे, काय काय कम्प्युटरचे प्रश्न वगैरे येणार आहे, हे आहे. आता बघा इथे काय करायचं. हे जे 2 पेपर आहेत, 2 पेपर लक्षात घ्या इकडे. आता 100 प्रश्न आणि इथे पण 100 प्रश्न. आता बघा, तुम्ही प्री पास झाला आणि मेन्सची तयारी करता. मेन्समध्ये पोस्ट पाहिजे आपल्याला, कारण ती एक शेवटची परीक्षा असणार आहे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू वगैरे नाही. हा, इंटरव्ह्यू कोणता असणार आहे? PSI किंवा एक्साइज वगैरे त्यांना इंटरव्ह्यू आहे. पण ज्यांना तिकडे जायचं नाही त्यांच्यासाठी ही फायनल एक्झाम आहे. मग आता कसं आहे बघा, फायनल एक्झाम मी लास्ट टाइम पण सांगितलं, हा जो पेपर आहे हा पेपर 100 प्रश्नांचा लँग्वेज आहे. ओके, याच्यामध्ये पूर्वी आहे ना, पूर्वी म्हणजे लाईक 5-6 वर्षापूर्वी पकडा, कोविडच्या अगोदर किंवा कोविडच्या दरम्यान तुम्हाला 75 ते 80 प्रश्न व्यवस्थित आले ना तुमचे, मग तुम्ही विनर आहात. ओके, फॉर एक्झाम्पल इकडे आपण पकडूया 75 प्रश्न आणि इकडे पकडा 60. ही झाले. सांगा माझं मॅच कसं आहे, मला नाही सांगा, सांगा लवकर. बरोबर ना? 135 म्हणजे 200 पैकी ना, 200 पैकी आहे का त्यावेळेस सांगतो, 200 पैकी त्यावेळेस 5-6 वर्षापूर्वी 135 ना, 135 एवढे मार्क्स जरी आले, मी स्वतः बघितलं, कट ऑफ आहे ना, कट ऑफ टॉपर 131 ला आलेले, 145 ला आलेले, 140 ला आलेले, टॉपर आहे का टॉपर त्यावेळेचे. पण आता सिनारिओ चेंज झाला. सिनारिओ काय चेंज झालाय? हा पेपर जो आहे तो आहे 200 मार्काचा, हा पेपर आहे तो आहे 200 मार्काचा. म्हणजे आता 400 पैकी आहे. किती आहे? 400 पैकी. आता 400 पैकी बघा आता काय, आता हा जो आहे ना, हा जो आकडा हा वाढलाय, आता हा 80 प्लस झालाय किंवा 85 प्लस झालाय. म्हणजे आजकालचे जे विद्यार्थी आहेत ना महाराष्ट्रामध्ये तयारी करणार आहेत, ते सहज पाडतात 80-85 मार्क आणि तुम्हाला तिथे पोहोचायचं. त्याच्यासाठी मेन्स जर तुम्हाला पोस्ट पाहिजे आणि मेन्स क्रॅक करायचे आहे ना, तर तुम्हाला हा पेपर जो आहे, हा पेपर बोलतो ना आपण, असं फटके मारून उठवलं सांग मला तरी पण सांगता आलं पाहिजे, एवढा अभ्यास करायचा आहे मजबूत, कळलं. आणि ते आपण इकडे करणार आहोत. इंग्लिश लँग्वेज बोला, मराठी लँग्वेज बोला, कळलं. ते एकदम मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की मला तुमच्याकडून मेहनतीची अपेक्षा आहे, तुम्ही मेहनत करा. गायडन्स टोटली दिला जाईल, कसं करायचं, काय करायचं, इवन दो तुम्हाला माहित आहे की मी कसा अभ्यास करू ते पण सांगण्यात येईल तुम्हाला, कळलं. कसं प्रिपरेशन करायचं, कशी स्ट्रॅटेजी करायचं, सगळं सांगणार आहे, कळलं. पण कंबाईंड बी आणि सी एक्झाम मध्ये तुम्हाला पोस्ट पाहिजे तर याच्यावरच फोकस करायला लागेल जास्त, ठीक आहे. आता मी असं म्हणतो याच्यावरच, का याच्यावरच? कारण काय माहितीये का, हा जो आहे ना जीएसचा पेपर, याचा तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलाय ना प्रीमध्ये अभ्यास केलाय आणि तुम्ही पास झाला, याचा अर्थ तुम्हाला बऱ्यापैकी येतं. काय जीएस बऱ्यापैकी येतं म्हणजे काय, तुम्हाला 50 जे क्वेश्चन आहेत त्याचे इझिली सुटू शकतात. का? कारण तुम्ही स्वतःला दाखवलंय की बाबा मी क्वालिफाय झालोय, म्हणजे मला जीएस येत आहे. मग इथे 50 आले. ओके, विचार करा तुम्ही, वरती समजा तुम्हाला 80 मिळाले, 50 तर तुम्हाला असेच येतात,
पण 50 मिळवायचे नाहीत. कारण का? टॉपमध्ये यायचं. जर टॉपमध्ये यायचंय तर तुम्हाला 65, 70 किती मार्क पाहिजे मिळवा, पण इथे तुम्ही ऍटलीस्ट 60 तरी मिळवा. म्हणजे किती झाले? 140, बरोबर ना? ओके, मग हे 140च्या आता डबल, कारण 400 आहे ना, मग 400 म्हणजे काय? 280. कळलं का? मग ही 280 समजा तुम्हाला मार्क मिळाला ना, मग ऍज पर दी कॅटेगरी, ओके, ऍज पर दी कॅटेगरी, आता कॅटेगरीचे पण बोलतो ना कट ऑफ मार्क्स वाढायला लागले. ओके, मग कॅटेगरीचे कट ऑफ मार्क्स किती? 270, 280. ओके, म्हणजे हा जो आकडा आहे ना, हा 280 ते 300 दरम्यान तुम्हाला मार्क मिळवायचे. ज्या वेळेला तुम्ही 280 ते 300 दरम्यान मार्क मिळवणार ना, तुम्हाला पोस्ट फिक्स होणार आहे. हे मी सिम्प्लिफाय करून याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला कळावं की आपल्याला एक्झॅक्टली एफर्ट कुठे करायचं. लक्षात ठेवा. ओके, 2 सायकलवाले आहेत ना, 2 सायकलवाले ब्रिजवरून उतरतात खाली, कळलं का? किंवा 2 स्कूटरवाले ब्रिजवरून खाली उतरतात. मग त्याच्यामध्ये स्मार्ट कोण आहे तुम्हीच सांगा? जो ऍक्सिलेटर वरून खाली जातोय का जो बंद करतोय गाडीने खाली जातोय? ब्रिजवरून खाली उतरतो ना आपण, मग विचार कर, जो ऍक्सिलेटर मारतो चलो जाते आगे, ओके, तो स्मार्ट आहे का जो ऍक्सिलेटर बंद करतो चलो बाबा असंच उतरलो मी? कोण स्मार्ट आहे त्यामध्ये? जो ऍक्सिलेटर बंद करून चाललाय ना तो स्मार्ट आहे, कारण त्याला माहिती आहे पेट्रोल वाचवायचं आहे. दिमाग का काम आहे. कळलं का? बघा, ऍक्सिलेटर शर्यतीमध्ये त्याचा ऍक्सिडेंट पण होईल पुढे, कळलं का? पण हा ऍक्सिलेटर बंद करून चालला ना खाली, ब्रेक मारू शकतो इझिली. ह्याला म्हणतो आपण प्रेझेन्स ऑफ माइंड, कळलं का? मग ते प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी आज नाही होणार आहे, एका दिवसात नाही होणार, पण एक दिवशी नक्की होणार, कळलं? पण तो एक दिवस जो होणार आहे ना, त्यासाठी आतापासून तयारी करावी लागेल तुम्हाला. म्हणून काय करायचं माहिती आहे का? मी तुम्हाला म्हटलं ऑलरेडी, अभ्यास आहे ना, अभ्यास बघा, याच्यामध्ये हे 100 प्रश्न जे आहे ना, 100 प्रश्न, हे 100 प्रश्न कुठलेही घ्या, राज्यसेवेचे घ्या, कंबाईन बीचे घ्या किंवा कंबाईन सीच्या सर्व्हिसेसचे घ्या, हे 100 प्रश्न आहे ना, तुम्ही अभ्यासाच्या जोरावर आहे ना 60-70 पर्यंत जाऊ शकता अभ्यासाच्या जोरावर. पण उरलेले 3 प्रश्न आहेत ना, त्याच्यासाठी तुम्हाला स्किल पाहिजेच पाहिजे. ती स्किल आपण इथे डेव्हलप करायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल, प्रश्नांना कसा अप्रोच करायचा, ओके, प्रश्नांना कसं ओळखायचं, ऑप्शन कसे टॅकल करायचे, हे शिकणार आपण. मी तुम्हाला दाखवतो काही आपल्याकडे क्वेश्चन्स आहेत ते. सो हे जे आहे एकंदरीत आहे ना, मी सांगितलं तुम्हाला कंबाईंड बी आणि सी सर्व्हिसेस बद्दल आहे. जी प्री एक्झाम आहे त्याचं पण सेम पॅटर्न आहे, मेन्स मध्ये पण सेम पॅटर्न आहे. इन टोटॅलिटी बोलायचं झालं तर हे कसं आहे, ऑब्जेक्टिव्ह बेस आहे. काय आहे? ऑब्जेक्टिव्ह बेस. कळलं? आणि मग एमपीएससी ज्यांना क्लास 1 मध्ये इंटरेस्ट आहे, ओके, त्यांनी सेम प्री तर सेमच असते, जास्त काय डोक्याला ताप नसतो, तेच सिलेबस वगैरे वगैरे आहे. फक्त राज्यसेवेची मेन्स जी आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा अभ्यास करावा लागेल वेगळ्या गोष्टींचा. फॉर एक्झाम्पल एथिक्स वगैरे असतं त्याच्यामध्ये. पेपर 2 साठी तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन्स वगैरे लक्षात ठेवावं लागतात, गव्हर्नन्स काय ते लक्षात ठेवावं लागतं. त्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण डिस्कशन करू. नाव टुडेज फोकस इज ऑन व्हॉट? कंबाईंड बी अँड सी सर्व्हिसेस जी आहे, ओके, त्याच्या इंडियन पॉलिटी हा घटक जो आहे याच्यावर कशा गोष्टी असणार आहे ते बघूया आपण. सो लेट्स सी एक एक गोष्ट बघूया. बघा आता इथे आहे ना, बघा हे टॉपिक्स आहे इंडियन पॉलिटिक्स. हे इंडियन पॉलिटी टॉपिक जे आहे हे स्पेशली आहे ना कंबाईंड बी अँड सी सर्व्हिसेस साठी काढलेले आहेत सेपरेट. ठीक आहे, असं नाही की एवढेच आहेत, सेपरेट काढलेले, जेणेकरून तुम्ही एवढं जरी केलं ना, एवढे जरी तरी पण इनफ आहे, मोर दॅन इनफ आहे. हेच टॉपिक जे ना तुम्हाला राज्यसेवेला पण कामाला येतात. ओके, आता उदाहरण बघा काय काय. इथे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, ओके, म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी ज्याला बोलतो आपण, की बाबा संविधान बनायच्या अगोदर कोणते कोणते कायदे येऊन गेले, ओके, त्याच्याबद्दल याच्यामध्ये इन्फॉर्मेशन वगैरे दिलेले असतात. त्याच्यानंतर मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ओके, जे आपण संविधानची रचना करतो, संविधान बनवतो, ते कसं बनवण्यात आलं, काय काय घडामोडी झाल्या त्यासाठी, या सगळ्या गोष्टी ह्या चॅप्टरमध्ये असणार. प्रिएम्बल, प्रस्तावना. कळलं का? तो प्रस्तावना नाउडेज इट इज गोइंग ऑन ऍक्च्युअली, ओके, इन इंडिया दिस सिनारिओ इज गोइंग ऑन फॉर द यूपीएससी पीपल ऍक्च्युअली. काय की एक सेक्शन असा आहे भारतामधला, एक सेक्शन असा आहे तो बोलतोय की भारत सेक्युलर कंट्री नाहीये, आणि एक सेक्शन असा आहे की बोलतात की भारत सेक्युलर कंट्री आहे म्हणून. ओके, यूपीएससी काय करते? याच्यावर फोकस करते, सेक्युलरिझम. आणि तो सेक्युलरिझम नावाचा वर्ड जो ना तो प्रिएम्बल मध्ये आहे, धर्मनिरपेक्ष ज्याला बोलतो आपण. कळलं? ते यूपीएससीचं आहे, तुम्हाला त्या पद्धतीने थिंक करावं लागतं. इथे फक्त वरच्यावर प्रश्न विचारले जातात. कसे प्रश्न असेल काय असेल ते बघू आपण नंतर.
त्याच्यानंतर सेंटर स्टेट रिलेशन आहे. ओके, नंतर सिटिझनशिप आहे. सिटिझनशिप जे आहे, नागरिकत्व ज्याला बोलतो आपण, ते आता हल्ली प्रश्न आलेला 1-2 कळलं का? दाखव तुम्ही काय आहे ते. नंतर फंडामेंटल राईट्स आहेत, ऍब्सोल्युटली सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. ओके, जे हक्क जे आहेत ते काय आहेत आपले, ओके, मूलभूत हक्क ज्याला बोलतो ते. नंतर DPS म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज. ओके, म्हणजे राज्याचे मार्गदर्शक तत्व ज्याला बोलतो आपण मराठीमध्ये, ते आहे याच्यामध्ये. FDs म्हणजे काय, फंडामेंटल ड्युटीज. ओके, जसे आपल्याला हक्क माहित आहे तसे कर्तव्य पण माहित पाहिजे आपल्याला, त्या सगळ्या गोष्टी दिल्या. पुढे बघा आता, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, हे पण महत्त्वाचं टॉपिक आहे. संविधानाची घटना दुरुस्ती कशी केली जाते ते ह्या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. ओके, नंतर प्रेसिडेंट आहे. मग हे तर मग ट्रेडिशन टॉपिक आहे की प्रेसिडेंट बद्दल, व्हाईस प्रेसिडेंट बद्दल प्रश्न विचारले जातात. प्रधानमंत्री जे आहे, लाईक प्राईम मिनिस्टरला बोलतो आपण, आणि हे आहे काउन्सिल ऑफ मिनिस्टर. ओके, म्हणजे काउन्सिल असतं त्यांचं, ठीक आहे, मंत्री परिषद ज्याला बोलतो आपण ते आहे. पार्लमेंट, ऑब्व्हियसली पार्लमेंट खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये मग स्पीकर कोण आहे, डेप्युटी स्पीकर कोण आहे, चेअरमॅन कोण आहे, डेप्युटी चेअरमॅन कोण आहे, सभापती वगैरे वगैरे ज्याला बोलतो आपण ते आहेत. परत पार्लमेंटचे सेशन जे चालतात ते याच्यामध्ये बघायला मिळतं आपल्याला. बजेट काय असतो, हे बजेट पण सगळं आपल्याला या शिकामध्ये मिळतं, ठीक आहे असं. नंतर पुढे बघा, गव्हर्नर्स आहे. जसं सेंटरमध्ये प्रेसिडेंट आहे तसं स्टेटमध्ये काय आहे, गव्हर्नर आहे. ओके, याच्याबद्दल. नंतर मग स्टेट लेजिस्लेचर आहे, म्हणजे जे आपली विधानसभा आणि विधान परिषद ज्याला बोलतो आपण, त्याच्याबद्दल याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे बघा. नंतर पुढे आहे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सबऑर्डिनेट कोर्ट, त्यांच्या खाली जे कोर्ट्स आहेत त्यांच्याबद्दल, आणि लोकपाल. ओके, सो हे असे टॉपिक्स आहेत. आणि पुढे बाकीचे आहेत बघा, एमर्जन्सी प्रोव्हिजन्स. ओके, तुम्हाला एमर्जन्सी नाव आठवतं तर इंदिरा गांधी आठवणार, मग कळलं का? कारण इंदिरा गांधींच्या काळामध्येच, त्याच्या अगोदर पण होतं, पण इंदिरा गांधींच्या काळामध्ये बऱ्याच एमर्जन्सी लागलेला. सो ते एमर्जन्सी काय असतं, कसं असतं, किती प्रकारच्या एमर्जन्सीज आहेत, ओके, त्या सगळ्या बघायच्या आपल्याला. युनियन टेरिटरीज. ओके, मग युनियन टेरिटरीज तुम्हाला माहित आहे भारतामध्ये, त्याच्या संदर्भात याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेलं आहे चॅप्टरमध्ये. नंतर कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, हे तर खूप महत्वाचं आहे. UPSC बोला, ओके, UPSC सारखं बोला, किंवा आपली MPSC जी आहे ते कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे. त्याच्या संदर्भात काही प्रश्न विचारले जातात, ते कसे विचारतात, काय विचारतात ना, सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, फॉर एक्झाम्पल जे प्रधानमंत्री जे आहेत आपले, ते जे चेअरमॅन असतात, जी पूर्वी प्लॅनिंग कमिशन होती, आता काय ती माहित असेल तुम्हाला. पूर्वी जी प्लॅनिंग कमिशन होती तिचं नाव चेंज करून आता वेगळं नाव केलंय नरेंद्र मोदीजींनी 2015 पासून. माहित आहे कोणाला? हा, ऍब्सोल्युटली. कोणतं आहे? नीती आयोग. ओके, सो नीती आयोग किंवा इतर ज्या आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्युमन राईट्स कमिशन वगैरे बोला, सो या सगळ्या नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज मध्ये येतात. मग एकंदरीत आपल्याला काय करायचं माहिती आहे का, एक्झाम मध्ये काय विचारतात, एक्झाम मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, या संदर्भात आपल्या या बॉडीमधून ते कंटेंट काढायचंय, ते लक्षात ठेवायचं. एकदा ते लक्षात राहिलं ना, मग तुम्ही बाकीचे इझिली टॅकल करू शकता, कळलं का? नंतर पुढे बघा, पंचायती राज आणि म्युन्सिपालिटी. म्हणजे पंचायती राज तर डेफिनेटली हे तर येणारच आहे. ओके, आणि अदर पार्ट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे मग उरलेले सुरलेले काय गोष्टी असतात त्या बघायच्या. एकंदरीत बघा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय काय, समजा तुम्ही कंबाईंड बी आणि सी एक्झामची तयारी करत असाल, वर्षभर नाही करायचं आपल्याला, 6-7 महिन्यातून उरकायचं आपल्याला. ओके, दररोज डेली अभ्यास करायचा, डेली मेहनत करायची, आणि 6-7 महिन्यामध्ये उरकायचं, कळलं? कारण जी लोक आरामात अभ्यास करतात ना, त्यांचे डबल स्पीडनी काम आपल्याला करायचं, कळलं? मग हे जे आहे ना, हे 22 चॅप्टर्स जे आहेत टोटल, हे 22 नसून आहे, हे जवळजवळ 32 आहेत. म्हणजे याच्यामध्ये एकच टॉपिक एकच केलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी, कळलं? सो असे जवळपास 32-36 टॉपिक्स आहेत टोटल इंडियन पॉलिटीमध्ये. ते आपल्याला एकंदरीत कंबाईन करून सगळ्या गोष्टी करायच्या, ठीक आहे? हे झालं टॉपिक बद्दल, की किती टॉपिक येणार आहेत, काय येणार त्याच्याबद्दल. आता पुढे बघा, ही स्लाइड जे नाही आपल्याला काय शो करते बघा, की इंडियन पॉलिटीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, भारतीय राज्यव्यवस्था त्याचा अभ्यास करायचा ना, तर फोकस कशावर करायचा. मग बघा, आता हे व्हेरी इम्पॉर्टंट लेस इम्पॉर्टंट असं नाही की हे खूपच कमी महत्वाचं, असं नाही, हे आहे. पण प्रश्न जे विचारतात ना, ते ह्या टॉपिकवर जास्त विचारतात. मग बघा, हे टॉपिक कोणते कोणते बघा. फॉर एक्झाम्पल फंडामेंटल राईट्स. ओके, जे आपले मूलभूत हक्क जे आहे त्याच्याबद्दल प्रश्न येतोच येतो. तुम्ही प्रत्येक एक्झाम मध्ये बघा, किंवा 10 एक्झाम झाल्या असतील तर त्या 10 एक्झाम मध्ये 8 एक्झाम मध्ये तर आलंच आलंय, 2 सोडा चला. ओके, सो हे आहे बघा, प्रायोरिटी कशाला द्यायची आपण. मग बघा, हे फंडामेंटल राईट्स, DPSP आहे, फंडामेंटल ड्युटीज आहेत. ओके, प्रिएम्बल आहे, प्रस्तावना ज्याला बोलू मी,
हे का सांगतोय प्रस्तावनाबद्दल, कारण आता इश्यू चालू आहे भारतामध्ये. मग एमपीएससी युपीएससी काय करतात, विचारणार, चला याच्यावर विचारू आपण, मुलांना माहित आहे का, ओके, लोकांना माहित आहे का. नंतर पार्लमेंटवर पण प्रश्न असतात, त्याच्यामध्ये स्पीकर आहे, डेप्युटी स्पीकर आहे, बजेट आहे, परत सेशन्स जे आहेत त्या सगळ्या. मग पार्लमेंट आलं तर मग काय, स्टेट लेजिस्लेशन, मग विधान परिषद, ओके, किंवा बोलतो आपण विधानसभा ज्याला बोलतो आपण ते. नंतर गव्हर्नर अँड प्रिॲम्बल आहे. सो हे कसे हॉट टॉपिक आहेत किंवा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर मग बघा इकडे मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधान कसं बनवलंय, काय बनवलंय, त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत, ओके, किती जण निवडून आले, कोणत्या कमिटीचे चेअरमॅन कोण आहे, ओके, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये विचारल्या जातात. आता हल्ली हे विचारलेलं की हे जे आहे की भारताचा जो झेंडा आहे, फ्लॅग ज्याला बोलतो आपण, तिरंगा, तो कधी स्वीकारला गेला, ओके. परत नॅशनल सॉन्ग जे आहे, नॅशनल अँथम ज्याला बोलतो, राष्ट्रीय गीत, राष्ट्रगान किंवा राष्ट्रीय गीत, हे कधी स्वीकारलंय, तर हे ह्या चॅप्टरमध्ये आहे सगळं, त्याच्यामध्येच दिलेलं आहे, लक्षात घ्या, बाकी कुठेही नाहीये वेगळं. नंतर प्रधानमंत्री आहे, प्राईम मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, सीएम, ओके, परत काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे आहे, सुप्रीम कोर्ट आहे, हाय कोर्ट आहे, एमर्जन्सी प्रोव्हिजन्स, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, परत PRS मी तुम्हाला बोललो आता, पंचायती राज वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी, आणि कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स या सगळ्या, ठीक आहे. हे ना हे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल, डोंट वरी अबाउट दिस, लिहून नका काय घेऊ, फक्त मी तुम्हाला विचारलं की काही डाऊट असेल तर बिंदास विचारा, ठीक आहे. हे असं असं आहे, ओके, पण हे हाय प्रायोरिटी टॉपिक्स आहेत, ठीक आहे. आता हे सगळं झालं टॉपिक वाईज ट्रेंड, ठीक. आता पुढे बघूया आपण. नाव दिस आर द रिसोर्स मटेरियल, ओके. इंडियन पॉलिटिक्ससाठी आपल्याला एक्झॅक्टली कोणत्या गोष्टी वाचायच्या आहेत, कोणत्या गोष्टी नाहीत ना, त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं कंजूसपणा करा. कारण 1760 पुस्तकं घेण्यापेक्षा एक कोणतं तरी चांगलं पुस्तक घ्यायचं आणि वाचायचं. बघा, ही युपीएससीची एक्झाम नाहीये. जर युपीएससीची एक्झाम असते तर मी तुम्हाला बोललो असतो की मटेरियल्स वगैरे यूज करावं लागेल तुम्हाला अदर दॅन दिस. पण समजा तुम्ही राज्यसेवेची तयारी करताय, थोडेफार बुक्स लागतील, पण कंबाईंड बी अँड कंबाईंड सीची जी एक्झाम आहे त्यासाठी अननेसेसरी बुक्स घ्यायची गरज नाही, पहिलं सांगतो तुम्हाला, ठीक आहे. मग कोणते बुक्स घ्यायचे, फॉर एक्झाम्पल इंडियन पॉलिटी, व्हेरी फेमस, कोणतं आहे, लक्ष्मीकांत. हे पुस्तक आहे ना तुम्हाला विकत घ्यायचंच आहे, ओके. मी गेल्या जे लेक्चर झालं माझं जॉग्राफीचं ना, त्याच्यामध्ये काही बुक्स सांगितले मी की कोणते विकत घ्यायचं आणि कोणते घ्यायचंच नाही अजिबात, ओके. तर याच्याबद्दल, कारण का शेवटी पैशांचा प्रश्न इथे, ओके, हे पण घ्या, ते पण घ्या, ते पण घ्या, घरामध्ये तसंच राहणार, नो, डोंट गो फॉर दिस, ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यांना इंग्लिशमधून तयारी करायची आहे, ओके, त्यांनी हे पुस्तक आहे बघा, आता 8 एडिशनचं आलेलं आहे, आठवण, नवीन पुस्तक आहे बघा हे, इंडियन पॉलिटिक्स, लक्ष्मीकांत, इंग्लिशमध्ये आहे. ज्यांना इंग्लिश नाही त्यांनी मराठीमध्ये घ्या, इंडियन पॉलिटी, ओके. हे का मी तुम्हाला इन्सिस्ट करतो माहिती आहे का, कारण एक्झामची तयारी तुम्हाला करायचीच आहे, ओके. नो मॅटर अबाउट ऑल दिस थिंग्स, ओके, काहीच प्रॉब्लेम नाही, तयारी करा. पण त्याच्यासोबतच आपल्या भारतामध्ये राजकीय व्यवस्था कशी आहे याचं डिटेलिंग जे आहे ना याच्यामध्ये चांगलं दिलंय व्यवस्थित. म्हणजे इथं दोन गोष्टी येणार, तुम्हाला एक्झामची तयारी करायची प्लस नॉलेज पण मिळणार तुम्हाला. असं इंडियन पॉलिटी जे आहे ना, ऍक्च्युली आहे ना, तुम्हाला ना बोलतो ना आपण एक अवेअर सिटीजन जे आहे ना, अवेअर सिटीजन ते बनवतो तुम्हाला, लक्षात. म्हणून हे पुस्तक तुमच्याकडे पाहिजे. समजा हे पुस्तक कठीण वाचायला तुम्हाला, की बाबा कठीण आहे, भरपूर कंटेंट आहे, मग हे बेस्ट बुक आहे बघा, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे इंडियन पॉलिटिक्स, भारतीय राज्यघटना आणि प्रशासन वगैरे वगैरे याच्यामध्ये दिलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला एमपीएससीच्या मेन्ससाठी पण कामाला येतं, एकदम सुटसुटीत आणि व्यवस्थित दिलेलं आहे, ओके. हे आहे, हे याच्या संदर्भात आहे. आता हे पुस्तक घ्यायचे, पण त्यासोबत आहे ना हे जे आहे ना हे, ओके, हे 21,000 जे आहे मार्केटमध्ये. आता मी हा फोटो टाकलाय म्हणजे याची ब्रँडिंग नाही करत आहे, लक्षात ठेवा. हे कसं इझिली अवेलेबल आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. आता बघा हे 21,000 इथे पण आहे बुक तुमच्या समोर, पण हे 2024 पर्यंत आहे, इथे बघा 2026 आहे, ओके. सो हे ना हे दाखवतो ना मी तुम्हाला, हे लेटेस्ट एडिशनचे आहेत सगळे, लेटेस्ट एडिशन. आणि फायनली हे बघा, हे पण क्लास नोट्स आहेत आप्पा आत्मले सरांचं, पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये कव्हर करतात. बघा आता कसं आपण सिक्वेन्स येऊया, सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे, कोणत्या पुस्तकामध्ये, ह्या दोघांमध्ये, ठीक. याच्यानंतर त्याचं छोटं कंटेंट इथं मिळणार आहे तुम्हाला, आणि तुम्हाला अजून शॉर्ट नोट पाहिजे तर इथे मिळणार आहे. आणि याच्यापेक्षा समजा शॉर्ट नोट पाहिजे तर आपल्या क्लासमध्ये भेटतील, म्हणजे सांगता ना तुम्हाला. आणि याच्यापेक्षा जर पाहिजे तर मग आय एम सॉरी, याच्यापेक्षा शॉर्ट नोट तुम्हाला मिळणार नाही, ते तुम्हालाच बनवावं लागतील, माइंड मॅप्स वगैरे वगैरे असतात ते. सो लेट्स कम बॅक टू दिस स्लाइड अगेन. रिसोर्स मटेरियल इंडियन पॉलिटीसाठी, ओके, भारतीय राज्यव्यवस्था किंवा राज्यघटना जे आहे
त्याच्यासाठी हे बुक्स आता महत्वाचे आहेत. सगळे विकत घ्यायचे नाही की बाबा स्लाइड मिळाले चलो मार्केट में जाते. हे इंग्लिशमध्ये आहे इंग्लिशवाल्यांसाठी, ज्यांना इंग्लिशमध्ये अभ्यास करायचा त्यांच्यासाठी. हे मराठीमध्ये आहे, हे नाही आवडलं तर रंजन कोळंबे सरांचं मराठीमध्ये हे आहे, आणि साईड बाय साईड हे शॉर्टकटमध्ये आहे. ओके, म्हणजे इन शॉर्ट नोट्स आहे त्याच्या कुणाच्या रिसोर्स मटेरियलचे. ठीक आहे, तो हे झालं इंडियन पॉलिटिकल रिसोर्स मटेरियल. आता पुढे जाऊया आपण बघा याच्यामध्ये. नाव लेट्स आता टॉपिक वाईज आहे ना, टॉपिक वाईज कसे क्वेश्चन. सगळे टॉपिक तर याच्यामध्ये मी कव्हर केलेले नाहीये, पण याच्यामध्ये याच्यामध्ये काही टॉपिक्स आहेत त्याच्यावरती काही प्रश्न विचारले ते बघूया आपण. मग बघा आता सगळ्यांनी व्यवस्थित काय बघायचं बघा आता टॉपिक वाईज. फॉर एक्झाम्पल फंडामेंटल राईट आहे. आता इकडे ना काय करा, प्रयत्न करा, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कंपल्सरी नाही की उत्तर आलंच पाहिजे, आणि समजा चुकलं तर याचा अर्थ लक्षात ठेवा की आपला अभ्यासच नाही झाला ना, मग चुकणारच. कळतं का? आपल्याला ट्रेंड बघायचा, ट्रेंड की बाबा क्वेश्चन कसे विचारले जातात. लेट्स टॉक अबाउट दी फंडामेंटल. बघा आता कंबाईन सी ची प्रिलिम आहे ही 25ची आहे. बघा याच्यामध्ये काय दिलं बघा, थोडं झूम करतो बघा. ओके, विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच. ओके, वरती पण दिलं बघा, खालीलपैकी कोणती जोडी जुळत नाही. याच्यामधून काय शिकायचं आपल्याला बिफोर सॉल्विंग दिस क्वेश्चन, काय शिकायचं आपल्याला बघा की हे फंडामेंटल राईट्स आहेत ना, कुठून कुठपर्यंत आहे ना, त्याचं पण शॉर्टकटमध्ये विचारतात बघा की बाबा ह्या आर्टिकल पासून ह्या आर्टिकल पर्यंत याच्यामध्ये हे आहे. कळलं? मग समजा आपण ते केलं, कारण सुरुवात जेव्हा तुम्ही वाचता ना फंडामेंटल राईट त्याच्यामध्ये दिलंय, मग तुम्हाला कळलं अरे हे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला काय करायचं आपल्याला रटायचं आहे. कळलं? मग रटणार तुम्ही, अभ्यास करणार नो मॅटर. राईट टू इक्वॅलिटी हा चला बरोबर आहे. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन 20 ते 22 आहे. ओके, राईट टू रिलिजियस फ्रीडम वगैरे वगैरे असं आहे. ठीक आहे, मग हे ज्या वेळेला कळणार ना तुम्ही, मग तुम्हाला कळणार की याच्यामध्ये इनकरेक्ट काय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे? ओके, एक मिनिट सांगतो लक्षात काय ठेवायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे काय, इनकरेक्ट विचारलंय का करेक्ट विचारलंय ते. कळलं का? असं मग याच्यामध्ये हे इनकरेक्ट आहे बघा. कळलं का? हे इनकरेक्ट आहे, लक्षात ठेवा. हे कधी कळणार तुम्हाला, ज्यावेळेला तुम्ही याचा अभ्यास कराल. पण अभ्यास करायचा म्हणजे नुसता अभ्यास करता का नाही, कॉन्सेप्ट क्लिअर करायचा, रेफरन्स स्टडी करायची, तेव्हा तुमच्या लक्षात राहणार ते, आणि ते आपण इथे शिकवणार आहोत. लक्षात ठेवा. बरोबर, सो ते शिकायचं आपल्याला. कारण बघा सगळे लोक महाराष्ट्रामध्ये क्लासेस बरेच आहेत, ते लोक तेच 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 रिपीटेड करतात, मग त्याच्यामध्ये आपल्यामध्ये फरक का असणार आहे. मग आपल्याला काय करायचं, प्रॉपर अंडरस्टँडिंग करून स्किल कसं डेव्हलप करायचं ते करायचं. सेम प्रश्न बघूया आपण आता याच्यावरती. बघायचं आता, सॉरी बघा आता इथे. आता हे छोटं करतो कारण हे मोठं झालं बरोबर, इंग्लिशमध्ये घेतो वाटलं असतं. ठीक आहे, बघा इकडे बघा, वरती बघितलं तुम्ही की कोणत्या आर्टिकल पासून कोणतं काय आहे ते सगळं बघितलं. आता बघा हा सॉल्व्ह करून बघा. आता इथं प्रॉपर दिलंय, इथे काय झालंय प्रॉपर दिलंय. मग अशी काय होतं, जी कंबाईन सीपी एक्झाम होती 25ची, आणि बघा ही कधी सेम आहे लाईक ओके अप्रॉक्सिमेटली. मग अशी काय विचारलं किती आर्टिकल पासून काय आहे ते, आता याच्यामध्ये डिटेल विचारलंय, डिटेल. मग हे पण तुम्हाला करावं लागणार आहे. मग कसं लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं. आता हे आर्टिकल 14, ओके आर्टिकल 14 आहे. याच्यामध्ये काय झालं, इक्वॅलिटी बिफोर लॉ सगळ्यांना माहित आहे पहिला आर्टिकल. मग शोधा कुठे इक्वॅलिटी बिफोर लॉ. हा 1 2 3 4 कशामध्ये, फोर्थ मध्ये आहे. मग आपल्याला काय करायचं बघा, सिम्पली काय करायचं, सिम्पली काय करायचं, एचं 4 आहे बघा. ओके, एचं 4 आहे. मग एचं 4 आहे ना बघा, ए मध्ये 4 किती ठिकाणी, 2 ठिकाणी. मग 2 ठिकाणी आहे ना, मग काय करायचं, हे गायब कर, लगेच गायब करा. थांबा एक मिनिट, चला 2 पर्याय उरले आपल्याकडे, लगेच गायब करायचं. आता याच्यामध्ये ना हे 17 ओके अनटचॅबिलिटी संदर्भात आहे. ओके, मग 17चं कुठं आहे बघा, 3 आहे. मग 17 म्हणजे काय आहे, D3. मग D3 कुठं आहे बघा, मग हे पण गेलं, झालं, आलं आलं. म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झाम देणार ना, तेव्हा डायरेक्ट असं कट मारायचे नाहीच पाहिजे, समोर दिसलंच नाही पाहिजे. मग काय दिसणार तुम्हाला, एकच दिसणार असं पटकन. सो असं एक एक कट करत जायचं. हे झालं फंडामेंटल राईट बद्दल. पुढे बघूया आपण कोणते प्रश्न आहेत. ओके, हे फंडामेंटल राईट बद्दल. आता काय आहे, डीपीएसपी.
डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज किंवा फंडामेंटल राईट ड्युटीज बद्दल आहे. डीपीएससीचा प्रश्न नाही याच्यामध्ये, एफडीचा बघूया आपण, म्हणजे फंडामेंटल ड्युटीजचा बघूया आपण. चला ट्राय करा बरं याच्यामध्ये. तुम्हाला येत आहे पण ट्राय करा तरी पण. ओके, विच ऑफ द फॉलोइंग, बघा मगाशी काय होतं, नॉट करेक्ट. आता इथं पण काय सांगितलं त्यांनी, सॉरी, इज नॉट फंडामेंटल ड्युटीज. तुम्हाला काय वाटतं सांगा आता. कोणतं, सेकंड. ओके, हु इज द पॅरेंट और गार्डियन प्रोवाइड ऑपॉर्च्युनिटी फॉर द एज्युकेशन. ओके गुड. अजून सांग, अजून एनीवन. ओके, थर्ड वाटतं का, ट्राय करा. अरे म्हणजे इथे हे माफ आहे, फ्री आहे. असं पॅनल्टी वगैरे काय नाही, ट्राय करा, सांगा लवकर. हे तुमच्यासाठीच आहे, म्हणजे एक बोलतो ना आपण गेस वर्क. चला करा ट्राय. इथं सांगायचं तात्पर्य काय माहितीये का, हा प्रश्न का दिला माहितीये का, कारण बघा ड्युटीजवर प्रश्न विचारलाय, मग 11 ड्युटीज तुम्हाला पाठ करायचं, कळलं असं. आता याच्यामध्ये हे जे आहे ना, हे जे आहे ना, हे काय आहे, हे आहे डीपीएसपी, कळलं. आपल्याला ते सिमिलर वाटतं ना, रे इक्वल जस्टिस वगैरे द्यायचं आहे म्हणून आहे ना, म्हणून जवळपास आहे ना असे 51 जे आर्टिकल्स आहेत, म्हणजे आय थिंक 35 पासून, हा बरोबर. सो 35 पासून पुढे 51 पर्यंत जे आहे ना, जेवढे आर्टिकल आहेत ना, हे तुम्हाला पाठ करायचे. कारण पॉलिटिचे आहेत ना, इंडियन पॉलिटीचे पहिले 2-3 चॅप्टर आहेत, हे सगळे रट्टाचे आहेत. पण आपण रट्टा न मारता लक्षात कसं ठेवायचंय ते बघायचं आपल्याला. त्यासाठी शॉर्टकट ट्रिक्स वगैरे बनवायचे आपण. निमोनिक्स असतं ना, गाणं वगैरे असतं एखादं किंवा एखादी शॉर्ट ट्रिक्स आहे ते बनवूया आपण. ओके, आणि ते इनफॅक्ट आहे, कळलं का. हे झालं कशाबद्दल, फंडामेंटल ड्युटीज बद्दल. ही नाही, ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, आता पुढे बघा. आता हे फंडामेंटल ड्युटी बद्दल अजून एक आलंय बघा. फॉर एक्झाम्पल हे कधीचं आहे, 25चं. आता लिसन, काय सांगा, विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल्स अँड द पार्ट्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन एन्युमरेट फंडामेंटल ड्युटीज. कोणतं आहे सांगा फर्स्ट. ओके, पक्का सांगा. ओके, आता इथे नाही, इथे मला काहीच माहित नाही, मला काहीच माहित नाही. पण हा एक गोष्ट माहित आहे मला. कोणती, कोणती, की एकतर आहे ना ह्या दोघांमधलं उत्तर असेल, नाहीतर ह्या दोघांमधलं उत्तर असेल, हे माहित आहे मला. कसं, इथं 3-3 दिले, इथं 4-4 दिले. 3-4 नसणार ना, कोणतं तरी एक आहे. मी काय करणार, एकतर या दोघांना पळवल, नाहीतर या दोघांना पळवल, ठीक आहे. पण मला एक चांगलं माहित आहे काय, की बाबा 3 तर नाहीच आहे. अभ्यास केल्यानंतर माहित पडणार 3 तर नाहीच आहे. आता दोघांमध्ये. ओके, मग दोघांमध्ये कुठे सांगा बरं, कोणतं. सो फर्स्ट याचा आन्सर, कळलं का. कारण 51A आहे ना, हे आर्टिकल लक्षात ठेवा, कळलं का. त्याच्यामुळे हे कधी कळणार तुम्हाला माहिती आहे का, मी तुम्हाला आताच सांगितलं की 35 पासून 51 पर्यंत काय आहेत, डीपीएसपी. ओके, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज आहे. त्याच्यानंतर 51A जे आहे ना, तिथून मग काय होतात स्टार्ट, फंडामेंटल ड्युटीज, कळलं का. मग हा पाठांतराचा भाग आहे, हा भाग तर करावा आपण, त्याच्याबद्दल काय दुमत नाहीये, ठीक आहे. सो याच्यामधून आपण काय शिकतोय बघा, प्रश्न कसे विचारले जातात, नेमकं कशावर फोकस केलं जातं हे शिकतोय आपण, कळलं का. ते शिकायचं आपल्याला. आजच्या आज काही शिकायचं नाहीये, फक्त एवढंच बघा की बाबा असं असं आलेलं आहे. डिटेलिंग काहीच नसणार आहे, वरच्यावर बघतो आपण. पुढे बघा आता बघा, मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, संविधान जेव्हा बनतो ना, तर त्याच्या आतमध्ये ना जे टॉपिक्स आहेत त्याच्यावरती कसे प्रश्न विचारले जातात बघा. हे कधीच आहे बघा, कंबाईन CP 25, म्हणजे आता रिसेंट झालेली एक्झाम. याच्यामध्ये दिलंय की बाबा HVR अय्यंगार जो आहे, ओके, तो काय होता, चीफ ड्राफ्ट्समॅन होता, असं दिलेलं आहे. ओके, SN मुखर्जी जे आहेत ते सेक्रेटरी होते. ओके, आणि प्रेम बिहारी जे रायजादा जे आहे ना, ते काय होते, कॅलिग्राफर होते, वगैरे वगैरे असं. मी कसं लक्षात ठेवलेलं बघा, मी कसं लक्षात ठेवलं, याच्यामध्ये एक साऊथ इंडियन आहे. ओके, साऊथ इंडियन डोकं लावतात जरा, ठीक आहे. ओके, त्यांना भरपूर मॅनेज करायला लागतं, ठीक आहे. मग तो काय, तो सेक्रेटरी असेल.
कारण त्याला सेक्रेटरीच ठेवलं ना, कारण ते याच्यामध्ये आपलं काय बोलतो त्याला, तारक मेहताच्या याच्यामध्ये, ओके, तो अण्णा आहे, तो त्याला सेक्रेटरी बनवतात. तो अण्णा आहे ना, काय नाव त्याचं मला नाही माहित. हा हा, सो अय्यर, हा, मग त्याला सेक्रेटरी बनवलाय. ओके, याचा त्या गोकुलधामचा सेक्रेटरी बनवला असं आपण अरे म्हणजे आपण लक्षात ठेवा रे, असं कळलं का, सेक्रेटरी बनवलं असं लक्षात ठेवा तुम्ही. मग तुम्हाला कळणार अय्यर नावाचा सेक्रेटरी आहे. मग जर अय्यर नावाचा सेक्रेटरी तर अय्यंगार आहे ना आहे, मग हा चीफ ड्राफ्टमॅन नसणार आहे. हे काय सेक्रेटरी आहे, काय सेक्रेटरी आहे. ओके, मग एस एन मुखर्जी जो आहे ना, मग ऑब्विसली इथे सेक्रेटरी लिहिले तर काय असणार आहे, उलट असणार आहे. मग हा काय ड्राफ्ट्समॅन आहे, काय आहे ड्राफ्ट्समॅन आहे. ठीक आहे, ठीक आहे, कळलं. पण हा जो आहे ना, हा प्रेम बिहारी नारायण रायजादा, ओके, एक सिरीज आलेली प्रधानमंत्री म्हणून, एक युट्यूबला अवेलेबल आहे सिरीज, तुम्ही बघा आवडीने वाटलं सर. त्याच्यामध्ये आतापर्यंत जेवढे प्रधानमंत्री आहे ना, मनमोहन सिंग पर्यंत, सगळ्यांचे छोटे छोटे एपिसोड्स बनवलेले आहेत. मग ती सांगणारी जी आहे प्रधानमंत्रीवाली, आणि सेम अजून एक सिरीज आहे भारतीय संविधान किंवा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, की कसं बनलं. तर ते सुरुवातीला ते कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या ज्या सिरीजमध्ये ना, त्यांनी सांगितलं की कोण कोण होते, काय काय होते. मग त्यातला एक एपिसोड मी ऐकला आणि मला त्यात कळलं की प्रेम बिहारी रायजादा जे आहेत ना, हे कॅलिग्राफर होते, म्हणजे स्टाईलमध्ये लिहितो ना आपण, ते होते. समोरचं सांगणार आणि ते लिहिणार, समोरचं सांगणार ते लिहिणार. तेव्हा माझ्या लक्षात होतं. मग तेव्हा मी बघितलं ना, माझ्या लक्षात होतं, आणि म्हणून काय केलं, क्लिक केलं, चल बाबा सी बरोबर आहे. जर सी बरोबर आहे मग मला सांगा, जर सी बरोबर आहे, ओके, हे इथे सी बरोबर आहे, तर बघा कोणते कोणते जाणार. सी बरोबर आहे ना, मग कोणते कोणते जाणार. इथे विचारलं आपल्याला, इनकरेक्ट विचारलंय. काय विचारलंय, इनकरेक्ट. मग सी जर बरोबर आहे मग कोणते कोणते जाणार, बरोबर. आणि इथं दिलंय इनकरेक्ट विचारलं ना, अरे पण सी तर करेक्ट आहे ना, मग सी करेक्ट आहे, मग हे पण नसणार आहे. मग काय आलं, म्हणजे एका स्टेटमेंट वरून तुम्ही बघा पटकन काढलं. कळलं का, हे एका स्टेटमेंट वरून मला ते माहित होतं बाबा ते बरोबर आहे, मी डोकं लावलं की हे दोन नसणार आहे, इनकरेक्ट शोधायचं, आलं पटकन. ह्याला बोलतात स्किल. तर ही स्किल जी आहे ना, मेथड ऑफ एलिमिनेशन वगैरे करायची, ही तुमची हळूहळू डेव्हलप होणार आहे, लगेच एका दिवसात तयार होणार नाही. ठीक आहे, पुढे बघा याच्यामध्ये, आगे देखो. सी आता याच्यामध्ये दिलंय, काय दिलंय, जोड्या जुळवा. ओके, म्हणजे भारताचं जे संविधान आहे त्याच्यामधून कोणते तत्व कुठून घेतले वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, हे जास्त डिटेलिंग मध्ये आहे. हा प्रश्न सॉल्व्ह नाही करायचा आपल्याला, फक्त बघायचं आहे की बाबा मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे आहे, संविधान जे बनवतात ना सगळेजण मिळून, आपले जे मेंबर ऑफ पार्लमेंट जे होते त्यावेळेचे, सो त्यांनी लाईक फॉर एक्झाम्पल बाबासाहेब आंबेडकर जे आहेत, ओके, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन होते. ओके, सो किती एफर्ट घेतले, काय एफर्ट घेतले, किंवा कोणत्या गोष्टी कुठून घेतल्या, सगळं याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे तुम्ही. ठीक आहे, इतर जण जे होते त्यांनी कशी मदत केली, काय केली, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. मग डीपीएसपी म्हणजे जे आपल्याकडे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जे आहे, ते कोणत्या देशाकडून आपण घेतले. ओके, मग फंडामेंटल राईट्स कुठून घेतले. ओके, नंतर युनियन रिलेशन्स वगैरे वगैरे जे आहेत ते कुठून घेतले, कॉन्करंट लिस्ट कुठून घेतले. मला फक्त याच्यातलं एकच माहित होतं, काय होतं, की फंडामेंटल राईट्स जे आहेत ना ते अमेरिकेकडून घेतले आपण, हे मला माहित होतं. बघूया सॉल्व्ह होतोय का हा प्रश्न. बघा सॉल्व्ह होतोय का. अमेरिकेकडून घेतले, मग जायचं आपलं कुठे, युएसए. ओके, सो बघा हे, मग काय बीचं 5 आहे, बीचं 5 कुठं आहे, 2 ठिकाणी, लगेच कट करायचे. बघा सॉरी, कारण इथे 5 आहे, इथे 5 आहे. ओके, लगेच कट करायचे पटकन. मग आता बघा सिमिलर साऊंडिंग, बघा इथे 3-3 आहेत, इथे 5-5 आहे, इथे 2, 1 आहे, इथे 1 आणि 2 आहे. मग आता फक्त सी आणि डीच बघा फक्त तुम्ही. मग आता सांगा, सी जे आहे कॉन्करंट लिस्ट जे आहे ते कुठून घेतले असं सांगा बरं. असंच गेस करा, 1 असणार का 2 असणार. चला कुणा नशीब लागते बघूया. हा, डेफिनेटली कॉन्करंट लिस्ट नावाचा जो प्रकार तो कुठे घेतला आपण, ऑस्ट्रेलियाकडून. मग इथं लागला आपला. ओके ओके, कुठे गेलं. हा, सो कोणता नंबर येणार याच्यामध्ये, कळलं. सो जर सांगायचं तात्पर्य काय, इकडे तुमचं बरोबर येते का चुकीचं येते हे नका बघू, प्रश्न कसा विचारला गेला बघा, ते बघा, ते महत्वाचे आहेत. कारण काय माहिती आहे का, तुम्हाला रट्टा मारायचा आहे, अभ्यास करायचा आहे, तर मग असं करा मग की बाबा हे येणार आहे, चला हे इम्पॉर्टंट आहे, हे रटून घेऊया आपण पटकन. कळलं. आता पुढे बघा, थोडंच राहिले, बघूया आपण पुढे. लेट्स सी आगे देखते. आता हे प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट बद्दल बघा, ट्राय करा बघा.
व्हाईस प्रेसिडेंट जो आहे, ओके, उपराष्ट्रपती त्या संदर्भात दिलेलं आहे, बघा ट्राय करा. आणि याच्यामध्ये काय ट्राय करायचं तुम्हाला, इनकरेक्ट, चुकीचं शोधायचं आहे. ठीक आहे, मग बघा, राष्ट्रपती जो आहे आपला, तो भारताचा सिटिझन पाहिजे का? डेफिनेटली पाहिजे, म्हणजे हे बरोबर आहे ना. पण आपल्याला काय शोधायचं आहे? मग बरोबर आहे, मग ए नाही, हे कुठे कुठे ते बघूया आपण. ए इथं आहे, मग हे येणार नाही. ए इथं आहे, मग हे पण येणार नाही. म्हणजे दोन ऑप्शन कट झाले तुमचे असेच. पण आता बघा, बी इथं पण आहे, बी इथं पण आहे, म्हणजे बी जास्त ठिकाणी आहे, मग 100% काय चुकीचं आहे. 100% काय, कारण बी दोन्हीकडे आहे ना. मग बी काय 100% चुकीचं आहे. तरी चला हे करूया आपण. नंतर he is or she is qualified to become election for the member of House of the People, लोकसभा. मग मला सांगा, उपराष्ट्रपती आहे, मग उपराष्ट्रपती जे आहे ते लोकसभेचे असतात का राज्यसभेचे असं सांगा. ओके, आता दोन आहेत आपल्याकडे, एक आहे प्रेसिडेंट, एक आहे व्हाईस प्रेसिडेंट. हा, व्हाईस प्रेसिडेंट जो आहे ना, व्हाईस प्रेसिडेंट जे आहेत ते कुणासाठी असतात? राज्यसभेचे चेअरपर्सन असतात. मग डेफिनेटली तो आहे ना, तो इलेक्शनसाठी क्वालिफाय झाला पाहिजे. कोणाच्या? राज्यसभेच्या. इथे काय दिलंय? लोकसभा. मग हे चुकीचं आहे का बरोबर आहे? चुकीचं आहे. मग हे चुकीचं आहे, म्हणजे उत्तर काय आलं? कळलं का तुम्हाला? असं म्हणजे घाई नाही करायची, पहिलं बघा, हळूहळू बघा, व्यवस्थित बघा, मग तुम्हाला येणार त्या गोष्टी. कळलं? आता बघा पुढे याच्यामध्ये. ओके, हा, आता हे जरा आहे, पण ट्राय करा जरा. काय लिहिलंय? रिगार्डिंग टू प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके, याच्यामध्ये लिहिलंय आर्टिकल 58 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिस्क्राइब द क्वालिफिकेशन ऑफ प्रेसिडेंट. दुसरं आहे, द प्रेसिडेंट कॅन बी रिमूव्ड थ्रू द इम्पिचमेंट इफ यू वायलेट द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, याच्यामध्ये एक सोपी आयडिया म्हणजे काय माहिती आहे का, मी वाचलंय पण मला काहीच येत नाही. पण हा एक गोष्ट आहे माझ्याकडे, मी डोळे बंद करून ऑल ऑफ द अबोव करणार असं. ओके, म्हणजे हालाकी ते चुकीचं आहे, ऍक्च्युली ते बरोबर नाही. पण समजा तुमच्याकडे पर्यायच नाहीये, तुमच्याकडे पर्यायच नाही, तुम्हाला क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे, जस्ट गो फॉर इट. मग याच्यामध्ये काय आहे? बोथ आर राईट. बरोबर, बोथ आर राईट आहे. आता पुढचं बघूया आपण काय आहे ते. ठीक आहे, आता हे गव्हर्नर ऑफ द स्टेट बघा. द एक्झिक्युटिव्ह पॉवर म्हणजे काय? राज्यपालाकडे भारतीय राज्यघटना अनुच्छेद नुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आलेली आहे. याच्यावरनं काय शिकायचं आपल्याला? की गव्हर्नरचे जे आर्टिकल्स आहेत ना, ते आर्टिकल्स पाठांतर करायचे आपल्याला, लक्षात ठेवा. आणि सोपे सोपे छोटे छोटे. ओके, एक सिंगल लाईन, जास्त डिटेल नाहीये. ओके, कंडिशन काय आहे, क्वालिफिकेशन काय आहे, ओके, एज काय आहे, हे सगळं त्या आर्टिकल्स मध्ये दिलेलं असतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता पुढे बघा, हे झालेलं आहे. मग याचे 155 वगैरे वगैरे आहे. पुढे बघा, आता सेम दिलेलं असं. नेक्स्ट बघूया आपण आता. हे आहे पंचायती राज बघा. पंचायत राजमध्ये हे आर्टिकल्स असतात सगळे. सो हे आर्टिकल जे आहेत पंचायत राजमध्ये, मग याच्यामध्ये दोन आहेत. लाईक एक आहे पंचायती राज आणि दुसरा आहे म्युन्सिपालिटीज. मग दोघांचे आर्टिकल सेमच आहे. 243 काय आहे? 243. पण त्याच्यामध्ये डिव्हिजन आहे, ए बी सी डी वगैरे वगैरे अशा आहे. ओके, मी आता हे लक्षात ठेवलेलं याच्याबद्दल की याचे लक्षात कसं ठेवायचं. सो हे जे आहे ना बघा, हे रिझर्वेशन जे आहे, ओके, रिझर्वेशन. मग हे मी काय लक्षात, डी रिझर्वेशन काय केलेलं? डी रिझर्वेशन असं लक्षात ठेवलं पटकन. मग रिझर्वेशन समजा केलं डी रिझर्वेशन, तर डी आलं बघा. मग बीचं काय? 4. मग बीचं 4 कुठं आहे? डायरेक्ट इथं आहे. म्हणजे 10 आर्टिकल लक्षात ठेवण्यापेक्षा मोजके लक्षात ठेवले मी, लिटरली. ओके, आता आय आहे ना, आय लक्षात ठेवलं मी, सॉरी एफ आहे लक्षात ठेवलं, फायनान्स म्हणजे इन्कम टॅक्स वगैरे. मग एफ लक्षात ठेवलं, फायनान्स असं ठेवलं. सो हे तसं लक्षात ठेवलं तुम्हाला. त्याच्याबद्दल पण ट्रिक्स आहेत, ते शिकू आपण सगळं, ट्रिक्स वगैरे वगैरे. ठेवलं. फायनली बघूया आपण याच्यामध्ये अजून काय आहे का. ओके, प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे थोडंसं अजून टफ लेवलचं आहे. ठीक आहे, ओके, हे टफ लेवलचं. सो एवढे प्रश्न आहेत, म्हणजे टॉपिक जे आहेत मी एवढेच घेतलेले आहेत, अजून भरमसाठ प्रश्न आहेत. ठीक आहे, सो ऍट द एंड मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे बघा, इंडियन पॉलिटी आहे ना, इंडियन पॉलिटी तुम्हाला का अभ्यास करायचा आहे? एक, एक्झामसाठी अभ्यास करायचा. दुसरी गोष्ट, ऍज अ अवेअर सिटीजन ऑफ इंडिया, ओके, भारताचा एक जागृत नागरिक म्हणून आहे ना, तुम्हाला भारताची राज्यव्यवस्था, राज्यघटना माहीतच पाहिजे असं गृहीत धरा तुम्ही. कळलं? त्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, आणि हे जे प्रश्न आहेत ना बघा,
कधी कधी जास्त डिफिकल्ट लेवलचे पण असतात, कधी कधी सोपे पण असतात. पण आपण अशा पद्धतीने अभ्यास करणार आहोत ना की भले डिफिकल्ट असू दे तरी पण आपण काय ना काहीतरी जुगाड करून सॉल्व्ह करणार आणि इझी तर तुम्हाला येणारच आहे. ओके, सो ह्या इंडियन पॉलिटीमध्ये किंवा राजव्यवस्था जे आहे ते शिकतो आपण. याच्यामध्ये बऱ्याच ट्रिक्स आहेत, बऱ्याच गोष्टीमध्ये कसा रट्टा मारायचा, कसं लक्षात ठेवायचं, या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. ओके, सो आय होप की यू हॅव अंडरस्टूड इच अँड एव्हरीथिंग व्हॉट आय टोल्ड यू, लाईक की याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात, काय काय नाही ते. ठीक आहे, याच्याबद्दल तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. मी तुम्हाला 1 मिनिट देतो. ओके, किंवा 2 मिनिट घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला सांगा. ओके, विचारू शकता. जर डाऊट असेल तर विचारा, समजा डाऊट नसेल तर आय थिंक तुम्हाला कळलं असेल सगळ्या गोष्टी. समजा तुमचे काही डाऊट जरी असतील तरी पण तुम्ही विचारा. ओके, आफ्टर द लेक्चर विचारा. ओके, सो आपण इथं थांबूया. दिस इज ऑल अबाउट दी इंडियन पॉलिटी जे आहे त्याचं इंट्रोडक्शन आहे. ओके, सो होप यू हॅव अंडरस्टूड एव्हरीथिंग. सो थँक्यू व्हेरी मच. ओके, आपण नेक्स्ट टाइम भेटूया. ठीक आहे, चलो बाय, टेक केअर.